वसमत नगर परिषदेसाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. मात्र अपंगासाठी जे आहे ते वसमतच्या मतदान केंद्रावर कुठेतरी जे आहे ते व्हीलचेअरची व्यवस्था नाही. मी आता महात्मा गांधी विद्यालयाच्या परिसरामध्ये आहे. याच विद्यालयाच्या परिसरामध्ये जे आहे ते हे अपंग जे आहेत ते स्वतः अपंग आपल्या स्वतःच्या काठीच्या आधाराने जे आहेत ते मतदान करण्यासाठी गेलेले आहेत. मतदान करून आलेले आहेत आणि आपल्यासोबत नंतर मतदार राजा आहेत. खरं तर निवडणूक आयोगाच्या वतीनं अपंगासाठी व्हीलचेअरची व्यवस्था असते, इथं होती का? नाही होती. बरं, काय मागणी असणार आहे मग तुमची आता? आमची काय आपली घरासमोर स्वच्छ ते पाणी नळाचं असं नाही, जे निवडणूक आयोग म्हणते की अपंगांना मतदान करण्यासाठी व्हीलचेअरची आम्ही व्यवस्था केलेली आहे, मात्र व्हीलचेअर नाही. इथं व्हीलचेअर नाही. व्हीलचेअर नाही इथं. मतदानाला जाताना काय त्रास झाला मग व्हीलचेअर नसल्यानं? आता काठीनं जावं लागलं आपल्या काठीमुळे त्रास होते. असं आहे. खरं तर निवडणूक आयोगाच्या वतीनं व्हीलचेअर देण्यात येते, मात्र या महात्मा गांधी विद्यालयाच्या बूथ क्रमांक 14मध्ये जे आहे ते कुठेही आपल्याला व्हीलचेअर दिसली नाही. मतदार जे आहे ते स्वतःच्या काठीचा आधार घेऊन जे आहे ते मतदानाचा हक्क बजावून आलेले आहेत. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, ही वसमत हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.